विरारमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीकडून अंडी फेकल्याचा आरोप. अज्ञात व्यक्तीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम 196 प्रमाणे गुन्हा नोंद. नाशिकमध्ये नवऱ्याकडून पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून घर पेटवलं. बायको आणि सासू गंभीर जखमी. जळगाव महापालिकेतील बनावट जन्मदाखला प्रकरणी दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. 43 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात अघोरी पूजेच्या बहाण्यानं भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. भोंदूबाबासह मदत करणारी महिला अटकेत. स्विगी कंपनीला प्रोफेशनल टॅक्स ऑफिसरची 7,59,00,000ची नोटीस. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टिंग करताना नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा. तर नोटीसला लवकर उत्तर देण्याचे आदेश. मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढउतार जाणवणार. नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागात तापमान 40 पार. पुढील 2 ते 3 दिवसात अनेक भागातील कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता. पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानानं ओलांडली 40. उन्हाचा तडाखा आणखी वाढणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. कल्याण पश्चिमेत